जिज्ञान स्पिरिच्युअल चॅनलवर आपले स्वागत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. तुम्हाला माहीत आहे का, अधिक मासात ही कथा ऐकल्याने भाग्य बदलते. तर चला मग आज कथेला सुरुवात करूया. अध्याय 5. मेधावी कन्या शंकराकडे वर मागते. पती दे असे 5 वेळा म्हणते. युधिष्ठिराला कृष्णाचा अधिक मास व्रत करण्याचा उपदेश. गेल्या अध्यायात कृष्ण युधिष्ठिरास मेधावी ऋषीची गोष्ट सांगत होता. मेधावीची कन्या दुःखी होती. तिने आपले दुःख दुर्वास मुनींना सांगितले. तिला लग्न व्हायला हवे होते. दुर्वास ऋषी तिला म्हणाले, ब्राह्मण कन्ये, रडू नकोस. तुझे दुःख दूर करण्यास एक दुर्मिळ उपाय सांगतो. एक व्रत आहे. अधिक मासात ते करायचे असते. या महिन्यापासून 3रा महिना अधिक महिना येतो. त्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. त्या महिन्याचे महात्म्य फार मोठे आहे. इतर कुठलाही महिना या महिन्या इतका पुण्यदायक नाही. 12,000 वर्षे गंगेत स्नान करणे, सिंह राशीत गुरु असता गोदावरी स्नान करणे यांनी जे पुण्य मिळते तेच पुण्य या महिन्यात कोणत्याही शुद्ध पाण्यात स्नान केल्याने मिळते. हा महिना पुरुषोत्तम मास प्रिय आहे. मला याचा अनुभव आहे. माझे तप सामर्थ्य या महिन्यामुळेच आहे. जे हवे ते त्यामुळे मिळते. दुर्वासांनी त्या दीन कन्येस असा चांगला उपदेश केला, पण देव देते आणि कर्म नेते. काय सांगू. त्या मूढ बुद्धीच्या मुलीने त्या महाकोपिष्ट दुर्वासास प्रत्युत्तर दिले. ती म्हणाली, मुनिवर्य, तुम्ही काय सांगता ते मला पटत नाही. माघ, कार्तिक, वैशाख इत्यादी महिने उत्तम फले देतातच. शंकर इत्यादी देवांची सेवा केल्यास ते फळे देत नाहीत का? सूर्य प्रत्यक्ष दिसणारा देव आहे. अंबिका, गणेश या देवता आपल्या इच्छा पूर्ण करतातच की. तुम्ही म्हणता तो महिना तर मलमास म्हणून निंद्य आहे. सर्व संकटे दूर करणारा हरी, उमापती शंकर, सीतापती राम हे सर्व असताना तुम्ही मलमासाची एवढी स्तुती का करता? सूर्याला सोडून काजव्याची उपासना करावी असे हे आहे. धर्मा, त्या मुलीचे हे बोलणे कसे होते? अमृताचा कलश मिळावा आणि तो ओतून टाकावा. चिंतामणी मिळावा आणि तो पायरीला बसवावा. कामधेनू घरी चालत यावी व तिला झोडपून हाकलावी. अंगणात कल्पवृक्ष उगवावा, मोठा वाढावा आणि बाईने तो तोडून लाकडे चुलीस लावावी. असे तिचे कर्म होते. अर्थात दुर्वास ऋषी खूप रागावले, पण त्यांनी असा विचार केला, ही माझ्या मित्राची मुलगी अजान आहे. तिला शाप देणे बरोबर नाही. महापंडितांनाही पुरुषोत्तम महात्म्य कळत नाही, तर ह्या बिचारीला काय कळणार? हे राग आवरून तिला म्हणाले, मी तुझ्यावर रागावत नाही. तुला असे वाटेल तसे तू कर. एवढे सांगतो की तू ह्या मासाची निंदा केलीस त्याचे फळ तुला या जमिनी किंवा पुढल्या जमिनी भोगावे लागणार. मी आता बदरिका वनात जात आहे. जे होणार आहे ते टळत नाही. हेच खरे. एवढे बोलून दुर्वास निघून गेले. आपले चुकले एवढे लक्षात घेऊन ती कन्या फार उदास झाली. काही काळ गेला. तिने शंकराची उपासना करण्याचे ठरविले. खूप खडतर तप केले. इंद्राने तिला विघ्न आणण्याचा प्रयत्न केला, पण तो व्यर्थ गेला. शंकर तिला प्रसन्न होऊन तिच्यासमोर प्रकट झाला. शुभ्रवर्ण, गळ्यात नारमुंडांनी माळ, 5 तोंडे, 10 हात, पिंगट जटा, त्यात गंगा, 3रा डोळा भडकलेला, वाघाची चामडी गुंडाळलेला, नागाचे जानवे, अंगाला भस्म, निळा कंठ, हातात डमरू व त्रिशूळ, अत्यंत तेजस्वी असे शिवाचे दर्शन होताच ती क्षीण झालेली विप्रकन्या तत्काळ अंगात बळ संचारून उठली. तिने शंकराची स्तुती केली. शंकर तिला म्हणाला, तुला काय हवे आहे? ती म्हणाली, मला पती द्या. तळमळीमुळे तिने हे वाक्य 5 वेळा म्हटले.
तेव्हा शंकर म्हणाला, तू 5 वेळा मागितलेस त्याप्रमाणे तुला 5 पती मिळतील. तिला फार दुःख झाले. जगामध्ये असे कधीच झाले नाही. शंकर म्हणाला, तुला 5 पती पुढल्या जन्मी मिळतील, तरी तुला पतिव्रता म्हणतील. पण एक सांगतो, तू दुर्वास ऋषींचा अपमान केलास, ते तर माझेच अंश आणि पुरुषोत्तम मासाची निंदा केलीस, तेही पाप झाले. मुली, पुढल्या जन्मी या पापाचे फळ म्हणून तुला खूप दुःख भोगावे लागेल. असे म्हणून भगवान शंकर गुप्त झाले. ती विप्रकन्या अतिशय ओशाळली, दुःखी झाली. कालांतराने ती मरण पावली. द्रौपदीचा पिता द्रुपद हा पुत्र प्राप्तीसाठी त्याच वेळी यज्ञ करीत होता. त्या यज्ञातून ही द्रौपदी याज्ञसेनी म्हणून प्रकट झाली. तुम्ही या अयोनी संभव द्रुपद कन्येमुळे तिचे 5 पती झालात. ती माझी प्रिय भगिनी आहे. एरवी मी हिला नरकात पाठविली असती. आता असे करा, यापुढे जो अधिक मास येईल तेव्हा स्नान, दान, जप इत्यादींनी या मासाचे व्रत तुम्ही पूर्ण करा. मी आता जातो. चिंता करू नको. कृष्ण जातो म्हणून पांडवांना खूप वाईट वाटले. पण मोह दूर सारून श्रीकृष्ण द्वारकेला परत गेला. पांडवांनी अधिक मास आल्यावर सर्व व्रत पूर्ण केले. 14 वर्षे संपल्यावर ज्यांच्या युद्धात जय झाला, सर्व वैभव त्यांना मिळाली. नारायण ऋषी म्हणाली, ही झाली द्रौपदीची कथा. पूर्वी दृढधन्वा नावाचा एक राजा सूर्यवंशात होऊन गेला. त्याने पुरुषोत्तम मासाचे व्रत केले व तो सर्व सुखे प्राप्त करून गोलोकास प्राप्त झाला. तीही कथा मी सांगतो. अधिक मास महात्म्य अध्याय 5 समाप्त. ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि रोजचा अध्याय ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.